ते त्याच्याच सारखं आहे. तिथे जाताना जसं काही नेत नसतात किंवा तिथे गेल्यानंतर गोडधोड खात नसतात, तसंच उदाहरण आहे. फक्त हे भागवतातलं आहे. भागवतामध्ये जेव्हा समाप्ती होती, त्या समाप्तीच्या दिवशी त्यांनी मला विचारलं, नाही, त्यांनी मला सांगितलं, ताई उद्या आपल्याकडची समाप्ती अशी जोरदार होणार आहे ना म्हणे. म्हणलं अरे वा, चांगली गोष्ट आहे ना. आतापर्यंत कुणीच केली नसेल तशी समाप्ती करायची म्हणे आपल्याला. अरे वा, छान. म्हणे उद्या काय काय माहितीये का, आम्ही जरा मॉडर्न आहेत म्हणे. उद्याच तुम्ही बघसाल तर थक्क होसाल. 60,000 रुपये दिलेत म्हणे कॉन्ट्रॅक्टला. किती दिले? 60,000. मला वाटलं बापरे, फारच छान. बरं, मी काही विचारलं नाही बरं का. त्यांनी आपणच मला सांगितलं, उद्या भागवताच्या समाप्तीला नैवेद्याला काय आहे, काय असावं. पावभाजी, मंचुरियन, पाणीपुरी, नूडल्स. आणि ताई तुम्ही कधी खाल्ला पण नसलाल तसले तसले पदार्थ आहेत म्हणे सगळे. मी म्हणलं समाप्तीला नैवेद्याला? हो म्हणे, नैवेद्याला आहे. आमचं म्हणजे मॉडर्न आहे म्हणे. ते आमच्या भावानं केली होती म्हणे एकदा. त्यानं असं केलं तर मी का नको करू. जरी माझी ऐपत नाही, मी उसने आणले म्हणे पैसे, पण मी 60,000चं कॉन्ट्रॅक्ट दिलं. उद्या बघा म्हणे कसे सगळे जण जेवण करतात, ते पावभाजी, नूडल्स, काय काय सांगितलं अजून काय माहिती. मी डोक्याला हात लावला. म्हणलं भगवंता माफ कर रे बाबा म्हणलं मला. मग त्यांना म्हणलं ताई तुम्ही हे सगळं ठेवा, पण मी एक गोष्ट बोलू का. आता तुम्ही ठेवलेलंच आहे, मी कुठं नाही म्हणणार. मनात म्हणलं तुमचे 60,000 त्या केटररला द्यायचेच असतील, ऋण असेल काहीतरी, पण भगवंताच्या नैवेद्याला तुम्ही फक्त एवढा दुधातला शिरा करा. ते पदार्थ सगळ्यांना द्या, पण भगवंता पुढे काही पाणीपुरी, पावभाजी, नूडल्स ते आणू नका. माझा कृष्ण परमात्मा अजून तितका मॉडर्न झालेला नाही. एवढा घालभर शिरा मात्र भगवंताच्या नैवेद्याला दाखवा. ही अशी परिस्थिती आहे. का तर आमचं स्टँडर्ड अवघड आहे. इथे तेच चाललंय आपलं की आम्हाला भगवंताकडे जायचं आहे, तर भगवंताकडे रिक्त हस्ते जायचं नाही. मग काय करायचं. सुदामदेव म्हणतात, अगं